सरासरीचं सूत्र काय म्हणते आपलं? सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, बरोबर. तर बंड्या समजा उदाहरणार्थ आपण तुझ्या गावातले 5 नाव घेतले. किती? 5. तर कोण? एकनाथ, काशीनाथ, शांताराम, कांताराम, शांताबाई. ओके. कसं? एकनाथ, काशीनाथ, शांताराम, कांताराम, शांताबाई. यांच्याकडे प्रत्येकाकडे पैसे किती किती? एकनाथकडे 120 रुपये. ओके. काशीनाथकडे 130 रुपये. शांतारामकडे 70 रुपये. कांतारामकडे 80 रुपये. आणि शांताबाईकडे 200 रुपये. किती? 200 रुपये. शांताबाई सगळ्यात श्रीमंत याच्यामध्ये. आणि याची आपल्याला सरासरी काढायची. तर कसं? बघ, आपलं सूत्र काय? सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर सर्व संख्यांची बेरीज करायची आपल्याला. 120 अधिक 130 अधिक 70 अधिक 80 अधिक 200. एकूण संख्या किती बनल्या? 1 2 3 4 5. याला किती? 5. ओके. तर आता याची सरळ सरळ बेरीज करून घ्यायची. 120 आणि 130 250. 250 70 320. 320 आणि 80 400. 400 आणि 200 600. तर एकूण पैसे किती बनले यांच्याकडं? 5 जण इकडं 600 रुपये. याच्यात ती शांताबाई सगळ्यात श्रीमंत आहे. तर एकूण यांच्याकडे पैसे 600 रुपये. किती जण आहे? 5 जण. त्याची सरासरी काढायची. काय करावं लागेल आपल्याला? या 5 ना त्याला भाग द्यावा लागेल. 12 पंचे 60. 120 रुपये. 120 रुपये प्रत्येकाकडे सरासरी यांच्याकडे राहतील. त्याच्यामुळे तुला याच्याहून जर सरासरी समजत नसेल तर तू हे धंदा सोडलेला बरा.